पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. विनोदाला वाहिलेलं तुमचं लाडकं साप्ताहिक घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मानवत मर्डर्स या वेबसिरीज मधील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या वेबसिरीज मध्ये रमाकांत कुलकर्णींची डॅशिंग भूमिका साकारणारे मराठी हिंदी मधील एक नामांकित दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सर. उत्तम रावांच्या भूमिकेमधून आपल्या भेटीसाठी सज्ज असणारे मराठीतले सुपरस्टार मकरंद अनासपुरे सर. या वेबसिरीजचा निर्माता आदिनाथ कोठारे. आणि मानवत मर्डर्स या वेबसिरीजचा दिग्दर्शक आशिष बेंडे. आणि मंडळी, आपली हास्यरसिक सई हिने देखील या वेबसिरीज मध्ये समिंद्री नावाची भूमिका साकारली आहे. तिचंही स्वागत. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. त्यासाठी मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. या, थँक्यू. इथून इथून मंडळी, नदीच्या साक्षीनं आता इथे होणार आहे एक प्रपोज. चला बघूया ते नदीच्या प्रवाहात वाहून जातंय की किनाऱ्याला लागतंय ते. स्टॅच्यू. हॅलो 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 प्रसाद सर. हॅलो सई मॅम. कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग? मी एवढा कडक मुलगा एका कडक मुलीबरोबर या बोटमध्ये बसलोय. आठवले की नाही कॉलेजचे दिवस तुम्हाला? बघू नका असं, बघू नका. तुम्ही म्हणाल अरे एवढं मस्त आकाश आहे, बाजूला असं निशार पाणी आहे, वारा आहे, असं एकदम कडक लोकेशन आहे. क्या बात आहे राऊत, प्रपोज करून टाक. तेच करायला आलोय. बर, माझं कामच ते आहे. उठा, प्रपोज करा, नाही आहे का झोपा, एवढंच. मला ना प्रपोज करणं माझा व्यवसाय वाटायला लागलाय आता. 73 मुलींना प्रपोज केले, 72 नाही म्हणाल्या, एक काहीच नाही म्हणाली. तरी पण मी असं उत्साह मी खाली केलेला नाहीये. काय पेन इज अन ओल्ड फ्रेंड. प्रसाद सर, गम से अब घबराना कैसा, गम 100 बार मिला. गमला असं एक हड असं करून मी ठरवलेलं आहे की आज आपण प्रपोज करायचंच. कारण काय ना, मला असंच ठिकाण हवं होतं. एक पंचमहाभूत जिकडे आहेत. मस्त आहे, पाणी आहे, पाण्याखाली जमीन आहे, आकाश आहे, वर वारा आहे, आग. आग तर दिल में पहले से है ना. आग तो है ही, उसमें तो अभी क्या डूब जाना और पार करना है, जे काय म्हणतात ते. मी प्रपोज कसा करणार आहे मी सांगितलं असतं ह्याच गोष्टींचा. पण सई मॅम, तुम्हाला वाटेल मी तुम्हालाच प्रपोज करतोय, मग तुम्ही ऑकवर्ड व्हाल आणि मग ठीक आहे. मी प्रियालाच प्रपोज करतो. मग प्रिया पिया पिया म्हणत कशी माझ्याकडे येईल ते बघाच तुम्ही. स्टॅच्यू ओव्हर. झालं, स्टँडअप करून झालं. वसाड्या, तुला काय वाटलं? तू स्टॅच्यू म्हणालास म्हणून मिस्त्री झालो. अरे सोड यार. असं किती येतात आणि किती जातात, काय समजलं?
आणि हे बाबा तुला काय बोलायचं तर बोलून घ्या. पुढे तुला अजिबात स्कोप नाही आहे. पुढचं सगळं पंचेस माझ्याकडे काय झालं. म्हणजे वाघाचे पंजी. हे इंटरेस्टिंग आता तुम्ही मामा. हो ना. थोडा इंटरेस्ट घेऊन बघा माझ्या. काय नाही तसं नव म्हणजे सिग्नलवर स्ट्रॉबेरी आणि जंगलात रानमेवा याच्यात काय फरक आहे का नाही मला सांगा. आणि माझ्यात कसा ओरिजिनल रानमेवा आहे का नाही. एकदा इंटरेस्ट घेऊन बघा. ओ रानमेवा थांबा जरा. काय गंमत काय चाललंय काय तुमचं. काय बोलताय तुम्ही हिच्याशी काय बोलताय. तरी नाही आपली गंमत केली हो. दुसरे काही नाही. बरं मॅडम तुम्हाला बोट आवडली काय. हो मस्त एकदम. आवडलीच पाहिजे. कसं आहे लोकांची टायटॅनिक हा. आणि माझी प्लॅटोनिक काही समजली. प्लॅटॉनिक भारी नाव आहे एकदम. मग हो जाम फेमस आहे माझी बोट. हो का फेमस आहे विचारा बघू. का फेमस आहे बोट तुमची. ते काय ते प्यार के कुस्ती में काय ते आहे ना गाणं. प्यार की कश्ती में. हा ते गाणं ह्याच बोटीत शूट झालं का नाही. प्यार की कश्ती में हा. कहो ना प्यारे मधलं ह्या बोटीत शूट झालंय मग? एवढूच्या. नाही नाही तसं ना जेव्हा गाणं शूट झालं ना तेव्हा ही बोट मोठी होती. तर फेरी मारून मारून ही छोटीशी झालेली आहे. अहो लोक सगळे मला म्हणतात हो आता ही बोट जुनी झाली नवीन घ्या. हा. पण म्हटलं काय आहे, या बोटीवर माझा लय जीव आहे का नाही काही समजली. अच्छा. म्हणजे काही काही तर लोक म्हणतात ही बोट म्हणजे तुझी बायकोच जणू. ऐका ना ऐका मी नौका विहार करायला आलोय की होय नाही. ते. मग ते करू द्या. विहार नाहीच होत आहे. तुमचे परिसंवाद सुरू झालाय इथे नाही बोटीबद्दल. नाही, तुम्ही बोला बोला काही नाही. मी आपली सहज तुम्हाला माहिती देत होतो बाकी काही नाही. नकोय माहिती नकोच आणि सहज तर नकोच आहे नको आहे आम्हाला. का. बोलू दे. हा बोला बोला बिंदास बोला. प्रिया हा तुला खांदे मोजता येतात. काय खांदे मोजता येतात का तुला. नाही. सोपं आहे. 1 2 3 4. छान वाटतंय ना. हे वर निरभ्र आकाश आजूबाजूला एवढं निळशार पाणी पाण्यात बोटीमध्ये आपण दोघे जंगल आजूबाजूला. जंगलात बिबटे पण असतील ना रे. हा असतील म्हणजे आहे तेच. एक आहे दोन दोन आहेत माहिती आहे. अच्छा. एक नर आणि मादी काही समजलं. हो हो मग हो परवाच मी एका म्हणजे आपला बिबट्या होता ना त्याच्या पायाला लेप लावून जंगलात पाठवला का नाही. काय. हो मग काय झालं आमच्या गाववालीने त्याला पकडला जालीत अडकला का नाही. अच्छा. हो पायाला दुखापत झालेली जखम मी लेप लावला आणि त्याला जंगलात सोडला काय समजली. तुम्ही बिबट्याच्या पायाला लेप लावलात. हा मग खोटं वाटतं काय तू म्हणलं. तेव्हाच म्हणजे खोटं नाही हा. पण जंगलात जाताना त्यानं मागं बोलून बघितलं ना हो माझ्याकडे थँक्यू म्हणाला का नाही मला. खूप भारी आहेत. भारी, अहो, तुम्ही खूप भारी आहात हा, मामा. भारी भारी म्हणजे एक नंबर भारी भारी. खूपच भारी आहे. एकदम भारी. तू इथे माझ्याकडे बघ ना. काय गोड दिसतेस यार तू प्रिया. खूप गोड आहेस तू. जेवणानंतर भेटू नको खाऊन टाकीन मी. काय बोलतोस रे? नाही मी काय म्हणत होतो प्रिया की निळशार हे पाणी आभाळ आभाळ. पाणी बघ ना किती असं असं मस्त आहे ना. असं एकदम नितळ आणि संथ. ऐक ना तुला रुमाल देऊ का तुला. नाही ऐक हे तुला या पाण्यात काय आहे सांग. ह्या पाण्यात काय. क्षारच क्षार चार. क्षार क्षार ते पण साधं सुद्धा नाही औषधी क्षार आहेत काही समजलं. हा. हो तुम्हाला सांगतो मॅडम कसं आहे म्हणजे तुमच्या अंगावर जर पुरल उठला असेल ना तर ह्या पाण्यानं आंघोळ केली ना तर सगळं क्षार निघून जातात काय समजली. काय सांगता. हा, मग हो? हो, मग म्हणजे काय अनुभव आहे मला. अरे बापरे. मग म्हणजे काय मी पण काय करतो माहिती काय हा. बादलीभर पाणी घरात घेऊन जातो आणि आंघोळ करतो सगळा पुरल निघून जातो काय. हो, तुम्हाला पण पुरळ येतं. हो काय पुरल आला ना की ह्याच पाण्याने मी धुवून टाकतो काय समजलं? अच्छा. ए, ऐक ना
तुला पुरण आहेत का? आपण या पाण्याने धुया. नाही मला का नाही पाठीवर असतील बघा. अहो नाहीयेत पाठी मागचं काही दिसत नाही ना आपल्याला. मला नाहीयेत पाठीवर पुरळ मला नाहीयेत पुरळ पुरेल नाही तुम्हाला. नाहीयेत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.